चालू झाली काय रेकॉर्डिंग? अनम्यूट करू. गुड इव्हिनिंग दुर्वांग. गुड इव्हनिंग. यश गुड इव्हिनिंग. यश जॉईन झालंय का? हो मॅम. गुड इव्हनिंग. ओके. नाउ टेल मी फर्स्ट माय सेल्फ. बोथ ऑफ यू. फर्स्ट हू विल टेल? दुर्वांग, यू टेल अबाउट माय सेल्फ. माय नेम इज दुर्वांग. न बघता सांगायचे. आय एम 11 year old. वैष्णव कुलूप लावून जा. I am वैष्णव कुलूप लाव. 5th standard. I am 5th standard. Jyoti is my mother. Chintamani is my father. I like to read books. I like to play cricket. I like to eat mango. Okay, very good. Now Yash will tell. Yes, ma'am. I am 10 years old. I am boy. I study in 5th standard. Lately, in my mother, lately in my father, I like to read book. I like to play cricket. I like to eat mango. Okay. Can you see the board, both of you? Yes, miss. Okay, then give the heading proper nouns. Today we will learn about proper nouns. परवा आपण शिकलो की nouns म्हणजे काय. Yes, miss. Proper noun. प्रॉपर नाउनचा अर्थ आहे विशेष नाम. इट इज अ नेम. इट इज अ स्पेशल नेम. यू विल राईट हिअर. हे परवा झालंय का आपलं? नाही ना. प्रॉपर नाउन. हा. इट इज अ स्पेशल नेम गिवन to any place, person, things and animals. प्रॉपर नाउन म्हणजे काय? तर इट इज अ स्पेशल नेम. एखाद्या व्यक्तीला, ठिकाणाला, वस्तूंना आपण जी स्पेशल नावं देतो की नाही. फॉर एक्झाम्पल, माय नेम इज सरिता. सो सरिता इज द प्रॉपर नाउन. व्हॉट इज सरिता? दॅट इज द प्रॉपर नाउन. दुर्वांग नाव आहे की नाही हे? दॅट इज अ नेम गिवन टू द पर्सन, गिवन टू द बॉय. दॅट इज अ स्पेशल नेम. स्पेशल नेम इट इज. सो दुर्वांग. डी इज ऑलवेज कॅपिटल. प्रॉपर नाउन फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल. हे कॅपिटल लिहायचं. आधी हे डेफिनेशन लिहून घ्या दोघांनी, मग आपण पुढे एक्झाम्पल्स लिहूयात. और फास्ट लिखना है. हाँ. And good handwriting should be there. Yes, miss. मॅम. Yes. ते प्लेट होऊन त्या पुलत नाही दिसत. नाही दिसत आहे का?
काय झालं? आता दिसतंय? कॅन यू सी? Yes, miss. ओके. Yash is also the proper noun. Then I will write here Ganga. Ganga is the name of the river. So that is also the proper noun. Himalaya. हिमालय काय आहे? पर्वत आहे की नाही? That is the Yes, miss. mountain. Himalaya. So that is also the proper noun. Holi. Holi is the name of the festival. Festival ला दिलेलं नाव आहे ते Yes, ma'am. होली. So that is the special name. Yes. So that is also the proper noun. As the same सगळे सणवार असतात ना. दिवाळी. दिवाळी is also the proper noun. Write down fast. Then also March. समजा कोणत्याही महिन्याचं नाव असू द्या, प्रत्येक महिन्याला वेगवेगळी नावं दिली आहेत आपण. ऑल द नेम्स आर कॉल्ड ॲज द प्रॉपर नाउन्स. मार्च. मॅम लिहून झालं. ओके, सगळं झालंय का? हो. Yes, miss. Okay, now common nouns. We will see about common nouns. Give the heading common noun. आजची डेट लिहायची आहे बरं का. Common noun. COMMON. Common nouns. It is a name. Now this is not a special name. Common noun हे special noun नसतं. For example बघा chalk. Now what is this chalk? Chalk ला आपण काय नाव दिले का दुसरं वेगळं? No. Chalk म्हणजे कोणताही chalk असू शकतो आहे की नाही? Chalk म्हटले की हा chalk असू शकतो आणि हा पण chalk असू शकतो. पण सरिता म्हटल्यावर मी पण सरिता आणि दुसरी कोण व्यक्ती पण सरिता असू शकते का? No. So common noun is not the special name. That is the general name. It is a general name. It is a general name given to any place, person, things, and animals. We can write here examples. Write down the definition first. Finish writing. Yes, miss. Okay, now see here cat. Cat is the general name. So that is called as Yes, the common noun. पण समजा आपण कॅटला मांजराला काहीतरी स्पेशल नाव दिलं. For example, what? Pussy or money. So that will be the proper noun. But cat is the common noun. Chalk. Chalk is the common noun. Boy. Boy is also common noun. पण बॉयला जर मी म्हटलं दुर्वांक, so दुर्वांक is the proper noun and boy is the common noun.
Boy is the common noun. Yash is the proper noun. Understand? Yes, miss. Girl, man, कितीतरी नाव आहेत बघा अशी. Chair, family. फॅमिली इज द कॉमन नाउन. पण फॅमिलीमध्ये मम्मीला नाव असतं, पप्पांना वेगळं नाव असतं. स्पेशल नेम्स आर गिवन टू द पर्सन्स इन द फॅमिली, सो दे आर कॉल्ड एज द प्रॉपर नाउन्स. अँड फॅमिली इज द कॉमन नाउन. फॅमिली हे काय आहे? कॉमन नाउन आहे. यश, तुला समजतंय? Yes, ma'am. ओके. ट्री, TREE, ट्री. ट्री इज द कॉमन नाउन. फ्लॉवर, तुम्ही सांगू शकता अशी नावं काय असतील तर? बघा, सांगा बघू. तुम्हाला सांगायला येते का? बघूया. कॅमल, फ्रॉग, फॅन, बुक, डॉल, then boat, DOLL doll, boat. All these are the common nouns. झाले लिहून? Yes, miss. Yes, ma'am. एकदा वाचायचे सगळं. आज काय काय लिहिलं ते. फर्स्ट दुर्वांक रीड. Miss. It is a general name given to any place, person, things, and animal. Cat, dog, dog, boy, girl, man, chair, family, tree, flower, camel, fog, fan, dog, doll, boat. हा, प्रॉपर नाउन वाचा. सगळं वाचायचंय. It is a special name given to any place, person, thing, and animal. Example: Sarita, Durvang, Yash, Ganga, Himalaya, Holi, Diwali, March. ओके. यश, रीड. Local noun. It is a Latin name to गिवन टू व्हॉट हॅपन? nan person, place, that animal. Example: Thalita, Dulwang, Care, Himalaya, Holi, Diwali, March. Common noun. It is a local name. General name any place, person, thing. Example: cat, dog, boy, girl, tail, family, flower, clock, fan, book, doll, bird. ओके.
Now I will write here some names, common names and proper names. You have to classify them. मी इथे काही लिस्ट देईन आता नामांची. ती तुम्ही काय करायची, कॉमन नाउन वेगळे करायचे आणि प्रॉपर नाउन्स वेगळ्या लिस्ट मध्ये लिहायची. ओके, राईट डाऊन. पेट्रोल पंप, second word is Shalini. Fridge, Bengal, Christmas, काय ते बघा. February, Sunday. पहिल्यांदा लिहायची आहेत नावं सगळी. सी, टॉवर, सॅटरडे, सॅटरडे, मैसूर, मैसूर, हिस्ट्री, बेंच, क्लास, पेन ड्राइव. दिस इज फॉर होमवर्क. फेस्टिवल, सगळे शब्द लिहून घ्या. नंतर काय करायचं, वहीमध्ये 2 कॉलम करायचे, प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन्स, आणि त्याच्यामध्ये हे सगळे ओळखून ओळखून लिहायचे. ओके, मम्मीची मदत घ्यायची नाही. झाल्यानंतर मग दाखवायचं मम्मीला. पेन्सिलनी करायचा होमवर्क अगोदर आणि मग ग्रुपवरती शेअर करायचा. ओके. मॅगझिन, अरेबिया, रिवर, यमुना, बोर्ड, महाराष्ट्र, so write down all the names. लिहून झाल्यावर सांगा मला.
झालंय का? नाही मिस. फास्ट लिहायचं. Yes. मॅम हो गया है. हा मिस झालं. ओके. होमवर्क करायचा. ओके. येस मिस. काय करणार तुम्ही? 2 कॉलम करायचे वहीमध्ये. एका बाजूला काय लिहिणार? कॉमन नाउन्स आणि एका बाजूला काय लिहिणार? प्रॉपर नाउन्स. ठीक आहे? येस मिस. हा, आता जागा सोडायची होमवर्कला आणि नवीन पेज वरती लिहायचं काउंटेबल नाउन्स. काउंटेबल म्हणजे काय सांगा मला? मोजता येणारे. काउंटेबल मीन्स व्हॉट? मोजता येणारे. काउंट करतो की नाही आपण? 1 2 3 4 असे नंबर काउंट करतो बघा. तर जी नावं आपल्याला काउंट करता येतात त्यांना काय म्हणायचं आपण? काउंटेबल नाउन्स असं बोलणार. सो वी विल सी अबाउट काउंटेबल नाउन्स. The nouns can be counted are said to be countable nouns. जी नावं आपल्याला मोजता येतात त्यांना आपण काउंटेबल नाउन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल्स बघा, आपल्याला चॉक मोजता येतात. 1 चॉक, 2 चॉक्स, 3 चॉक्स, 4 चॉक्स असं मोजायला येतात की नाही? तुम्हाला ऐकायला येतो का रे आवाज? हो नाही बोलत चला, मम्माला कळणार Yes, कसं? ma'am. हा. The nouns which can be counted are called as the countable nouns. लिहून घेताय? येस मिस. हा. आणि जी नावं आपल्याला मोजता येत नाहीत, the nouns which cannot be counted in numbers. 1 2 3 4 असं काही काही नाउन्सना मोजता येत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? अनकाउंटेबल नाउन्स. वॉटर, पाणी आपल्याला मोजायला येते का? 1 पाणी, 1 पाणी, 2 पाणी म्हणतो का आपण? नो मिस. हा. सो वॉटर इज द अनकाउंटेबल नाउन. पण आपल्याला लिटर मध्ये मोजता येते ना पाणी. युनिट वापरावं लागतं त्याला, होय की नाही? जे नाउन्स आपल्याला नंबर मध्ये Yes, मोजता miss. येत नाही त्यांना काय म्हणायचं? अनकाउंटेबल नाउन्स. आणि जे 1 2 3 4 असे नंबर मध्ये मोजता येतात त्यांना बोलायचं काउंटेबल नाउन्स. आता इथे काय करायचं बघा, मी देते तुम्हाला. पुट अ टिक फॉर countable nouns, हा, CN, and put a cross जे मोजता येत नाही for uncountable nouns. ठीक आहे? हे कळलं तुम्हाला काय करायचं आहे? आता डेफिनेशन लिहून झाल्यावर सांगा मला.
मिस लिहून झालं. मॅम लिहून झालं. ओके. हे लिहिलं का? पुट अ टिक फॉर काउंटेबल नाउन्स. येस मिस. येस मॅम. Now write down chalk. Chalk is countable or uncountable? काउंटेबल नाउन. Okay, then put a tick mark. त्याच्या पुढे टिक करायचा. जैम. जाम के आगे क्या आएगा? क्रॉस. हाँ. We cannot count it 1 2 3 4 है ना. जाम आपण बाटली भरून जाम, चमचाभर असतो, ग्लासभर असतो, वाटीभर असू शकतो. बट वी कॅनॉट काउंट जाम ॲज 1 जाम 2 जाम 3 जाम असं काउंट करू शकतो का आपण? येस मिस. नो. देन No, miss. फिंगर्स. फिंगर्स. येस मिस काउंट करू शकतो. Yes. Then flowers. Flowers. येस मिस. Clay. नो मिस. हां, मग तिथे काय येणार? क्रॉस. क्रॉस. एकच मिनिट हं, जरा कोण आले बघते मी, बेल वाजते. आले आले. एक 2 मिनिट हं. येस मिस.
चला लिहा हा. क्लेच्या नंतर लिहा वॉटर. वॉटर. Not countable. Okay. Students. Countable. Yes, countable. Papers. Countable. यश लिहितोय का? Bench. काय माहित? Bench. Countable. Yes. Countable. Yes. Countable. Stars. स्टार्सच्या पुढे काय येणार? Stars. Uncountable. पण आपण 1 स्टार 2 स्टार्स म्हणतो ना. आपण काय म्हणालो की असं आपल्याला आकाशातले सगळे तारे मोजता येत नाही. दे आर अनकाउंटेबल बट वी कॅन काउंट देम इन द नंबर्स 1 2 3 4. समजा एका पेपरवरती किंवा बोर्डवर मी स्टार्स काढले तर आपण मोजू शकतो ना ते. येस. सो स्टार. मी आवाज कट होतोय. काय झालं? Stars are the countable nouns. Coins. Countable nouns. Bottles. Countable nouns. Gold. Uncountable. सिल्वर. सिल्वर म्हणजे चांदी. अनकाउंटेबल. आवाज येतोय? लिहून झालं की सांगा. आज आपण थांबूया इथे. मी आवाज कट होतोय. हा, आता ते टायमिंग संपत आलंय ना क्लासचं, त्यामुळे तसं होतंय. Now I send you homework that you have to do. Okay.